नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर। आज आपण बनवणार आहोत मसालेदार, सुगंधी आणि एकदम लज्जतदार पापलेट करी। नारळाचा मऊसर स्पर्श, मसाल्याचा तडका आणि ताज्या पापलेटचा जबरदस्त स्वाद, एकदम परफेक्ट संगम। सुरुवात करूया। 3 पापलेट घेऊन त्याचे मस्त तुकडे करून ठेवा। ताजी कोथिंबीर, 1 कापलेले टोमॅटो, 1 वाटी खोबरं, थोडंसं चिंच, 6 लसूण पाकळ्या, थोडंसं आलं, 2 हिरव्या मिरच्या आणि 2 चमचे घरगुती मसाला। चला मिक्सर मध्ये टाकूया। 1 वाटी खोबरं, आता घालूया कापलेला टोमॅटो, 2 हिरव्या मिरच्या, लसूण, आलं घाला, थोडीशी चिंच घालून छान आंबटपणा आणूया आणि शेवटी घाला कोथिंबीर, थोडंसं पाणी घाला, सगळं छान मिक्स करून घ्या। हे मिश्रण बाजूला ठेवा। एका भांड्यात 3 चमचे तेल घाला, गरम तेलात हे मिश्रण टाका, मिक्स करा। शिजल्यावर मसाला घालून सुगंध आणि रंग दोन्ही खुलवूया। चवीनुसार मीठ घाला, मिक्सर मध्ये उरलेले कण त्याचं पाणी घालून परतून घ्या। गरजेप्रमाणे अजून पाणी घालून ग्रेव्ही हवी तशी घट्ट किंवा पातळ करा। पापलेट टाकण्याची वेळ आली। थोडीशी कोथिंबीर टाका। पापलेट शिजतात रंग आणि सुगंध आणि चव खुलतील। आपली पापलेट करी तयार आहे। रंग आणि सुगंध आणि चव सर्वत्र। तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा।